ज्यांचं जे बलिदान स्थळ संगमेश्वर आहे तिथे त्यांचं उचित स्मारक बांधण्यासंदर्भात आहे। स्मारकासाठी 4 एकरची जागा कमी आहे, 100 एकर जागा द्यावी आणि एक भव्य दिव्य स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर त्या ठिकाणी महाराजांचं स्मारक व्हावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आहे। या संदर्भात शासनाने 4 एकर जमिनी दिले, शासनाची मानसिकताही त्या ठिकाणी करायची आहे। परंतु अनेक स्मारक जाहीर होतात, नंतर त्या ठिकाणी ते स्मारक टाइम बाउंड पिरियडमध्ये उभं राहायला पाहिजे। या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येतात आणि या बलिदान स्थळी मोठं स्मारक व्हावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे। आदरणीय उदय सामंत साहेब या ठिकाणी त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, राज्यातले एक वजनदार अशा प्रकारचे मंत्री आहेत। त्यांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून एखादं काम करायचं म्हटलं तर ते कोकणासाठी आग्रहाने करून देतात। दिल्लीमध्ये पण चांगली ओळख आहे, दिल्लीमध्ये पण आहे। त्याच्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की उदयजी या ठिकाणी टाइम बाउंड याला आपण पैशाची तरतूद करा, जागा वाढवून देता आली तर जागा वाढवून द्या आणि एक काही वर्षात 2 वर्षात या ठिकाणी स्मारक उभं राहील अशा प्रकारची जाहीर भूमिका या अधिवेशनाच्या निमित्तानं घ्या आणि छत्रपती संभाजीराजेंवर प्रेम करणाऱ्या सर्व संभाजीराजे भक्तांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा अशा प्रकारची माननीय उदय सामंत साहेबांकडे आमची विनंतीने अपेक्षा आहे। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रमोद जठार यांनी अतिशय महत्त्वाचा विषय लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी इथे मांडलेला आहे। खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराजांना ज्या ठिकाणाहून अटक करण्यात आली तो जो वाडा आहे तर त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे अशी भावना अनेक वर्षांपासूनची आपण सर्वच छत्रपती संभाजी महाराजांचे आपण भक्त आहोत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। मी स्वतः या ठिकाणी पाहणी केलेली आहे। मी 2 वेळा या ठिकाणी मी स्वतः गेलेलो आहे। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेबांनी देखील या ठिकाणची स्वतः पाहणी केलेली आहे आणि एकंदरीत हे स्मारक होत असताना महाराजांची जी कीर्ती आहे त्याला शोभेचं स्मारक झालं पाहिजे ही भावना आपल्या सगळ्यांचीच आहे। विषय 2 आहेत ह्यामध्ये। पहिल्यांदा हा जो वाडा आहे सरदेसाईंचे जे कुटुंब आहे त्याच्यापैकी काही कुटुंबामध्ये अशी तारणा होते की आम्हाला ह्या ठिकाणी थोडीफार जागा आम्हाला तुम्ही इथे ठेवावी, आम्हाला पूर्णपणे तिथून हद्दपार करू नये, त्यांच्या काही मागण्या होत्या। तर त्यांच्याशी मी स्वतः देखील बैठक घेतली होती। सन्माननीय अजितदादा त्यावेळेस होते, अजितदादांनी देखील तेव्हा त्यांच्याशी बैठक घेतली होती। स्थानिक आमदार शेखर निकम साहेब आहेत, त्यांनी देखील त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता। पालकमंत्री महोदयांनी बैठक घेतली होती। आम्ही सगळेच प्रमोद जठारचे आम्ही सगळेच त्याच्यामध्ये ते प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये पहिल्यांदा भावना अशी आहे की ज्या ठिकाणी हा वाडा आहे हे स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे। मला कल्पना आहे की स्मारक हे मोठं झालं पाहिजे, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पेक्षाही मोठं व्हावं अशी आपल्या सगळ्यांची भावना आहे आणि त्या भावनेशी आम्ही सहमत आहोत। परंतु मूळ ज्या ठिकाणी वाडा आहे त्या ठिकाणी स्मारक जर का झालं नाही तर मग मला वाटतं एक आपला जो उद्देश आहे तो साध्य होत नाही आणि म्हणून दोन्ही प्रस्ताव हे आमच्या विचाराधीन आहेतच। 100 एकरमध्ये व्हावं ते 150 एकरमध्ये व्हावं की 200 एकरमध्ये व्हावं हा प्रश्न नाही। मला वाटतं मूळ ठिकाणी ज्या ठिकाणी वाडा आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता जे बजेट झालं त्या बजेटच्या स्पीचमध्ये देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः याची घोषणा केलेली आहे। जवळपास पालकमंत्री महोदयांनी आपण सगळ्यांनी मिळूनच जवळपास 350 कोटीचा आराखडा आपण याचा तयार केलेला आहे आणि त्या 5 एकरची जागा आपण अंतिम जरी केलेली असली तरी सुद्धा आपल्या मागणीनुसार जर का वाढीव जागा तिथे मिळत असं आपण घेऊ ना, त्यामध्ये कोणाचाच विरोध असायचं काहीच कारण नाही। मी मगाशी म्हटलं तसं तो 5च एकरमध्ये व्हावा असा कुठलाही सरकारचा अट्टहास नाही। तुम्ही म्हणतो आपण 100 एकर म्हटलंय, मी म्हणतो त्यापेक्षा जास्त जर का जागा मिळत असेल ती जागा आपण घेऊ, काही अडचण नाही, काही अडचण नाही। फक्त आता आराखडा हा 350 कोटीचा आपण तयार केलेला आहे, तो 350 कोटीच्या आराखड्यानुसार आपण आता पुढे जाऊ आणि अवस्था आपण दुसरा पण आणि मंत्री महोदय माननीय सदस्य बोलल्याप्रमाणे की आज लोक तयार आहे तुम्हाला द्यायला,
तुम्ही तयार जर ऐका, तुम्ही जर आता त्यांना फक्त- त्यांना let me सभागृहामध्ये complete. आम्हीच तयार केलेला एक मिनिट, आहे, let me त्यामुळे काही complete. अडचण नाही. नाही, लेट मी आम्ही कम्प्लीट. बैठक घेऊनच तयार केलेला आहे त्यांना. नाही, मान्य आहे, पण सरदेसाईजींचा जो वाडा आहे जो आहे ना, आपण ते घेतलं आणि मग तुम्ही त्याच्यानंतर लोकांकडे गेला ना, तर मग तिकडे लोक द्यायला पुढे येतील की नाही नाही, येतील आणि तशी- रेट्स वाढतील. तशी परिस्थिती नाहीये. आम्ही या ठीक बाबतीमध्ये आहे. जेव्हा बैठक लक्षवेधी घेतली, क्रमांक त्यावेळी 4. विरोध केला. लक्षवेधी क्रमांक 4 चला. बटन दाबा ना, तुम्ही बटन दाबत नाही. मंत्री महोदय, पालकमंत्री आहेत तर त्यांचं मी त्यांना देत होतो, त्यांनीच विनंती केली की राज्यमंत्रीला बोलायला. सन्माननीय योगेश दादांकडे आहे आणि योगेश दादांनी देखील सुरुवातीला जी सुरुवात जर कोणी केली असेल, मी प्रामाणिकपणानं सांगतो की त्याच्यामध्ये योगेश दादांनी केलेली होती, ते म्हणून ते बोलणं उचित होतं. मला फक्त उपसभापती महोदय याच्यातनं एकच महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की मुख्यमंत्री महोदयांनी हे स्मारक जाहीर केलेलं आहे. 200 एकरमध्ये करायचं, 300 एकरमध्ये करायचं हे आपण करू शकतो. आपण जे सांगितले की वाडाच्या नंतर जमीन मिळणार नाही, तशी परिस्थिती नाही आहे. वाडा आणि जमीन ह्याच्यामध्ये एक फार मोठी नदी जाते, त्या नदीवर देखील त्याच्यामध्ये काही कन्स्ट्रक्शन करायचं, कशा पद्धतीनं करायचं हे आपण ठरवलेलं आहे. प्रमोद जठार साहेब जे सांगतायत की स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखा छत्रपती संभाजी महाराजांचा आपल्याला स्टॅच्यू उभा करायचा आहे, ते त्या जागेच्या पलीकडे आहे. मध्ये नदी आहे, त्याच्या बाजूला तो डोंगर आहे. तो डोंगर एक मिनिट सर. मी साहेब आता सर्वे नंबर सकट पाठ आहे माझ्यावर तिथलं. मी सांग आणि तुम्ही पालकमंत्र्यांची क्रेडिबिलिटी तर माझी फक्त याच्यामध्ये विनंती अशी आहे की योगेश दादांच्या याला अनुसरून की 350 कोटी रुपयाचा आराखडा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा तयार झालाय. तो आपण भाग 1 म्हणून करू आणि भाग 2 म्हणून जी डोंगरावरची जागा ॲक्वायर करायची आहे ते करण्याचा प्रस्ताव देखील आपण मुख्यमंत्री मोदयांकडे नेऊ आणि त्याला देखील चालना देऊ. त्याच्यामध्ये बोलता बोलता प्रमोद जठार साहेब असं म्हणाले की मी जर मंत्री असतो तर 500 नाही 1000 एकर जागा घेतली असती, पण आमचा सन्माननीय कोकणातले नितेश राणे यांच्यावर देखील विश्वास आहे. त्याच्यामुळं भाजपच्या कोट्यामध्ये जर मंत्रिपद शिल्लक असेल तर आम्ही सगळे मिळून प्रमोद जठार साहेबांना हे स्मारक करण्यासाठी मंत्री करा अशा पद्धतीची 100% मागणी करू आणि जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये स्मारक करायचे आहेत त्या स्मारक करणारे मंत्री म्हणून त्यांना कॅबिनेट दर्जा द्या अशी देखील विनंती करू. चला, धन्यवाद. लक्षवेधी क्रमांक 4.